आज तुम्ही सायको किलर पूनमची कथा ऐकणार आहात, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। 4 सुंदर नादान मुली आणि त्यांना मारण्याची एकच पद्धत। संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही घटना आहे हरियाणातील पानिपतची, ज्याने पोलिसांनाही हादरून सोडले। कथा सुरू होते 2023 पासून। सोनीपतच्या एका गावात एका लहान मुलीचा मृतदेह गरम पाण्याच्या टबमध्ये सापडला। कुटुंबाने तो अपघात असल्याचे मानले, पण खरी कथा काहीतरी वेगळीच होती। एका रिपोर्टनुसार त्याच स्त्रीने काही दिवसात स्वतःच्या सख्ख्या मुलीला अगदी त्याच पद्धतीने पाण्यात बुडून ठार मारले, कारण ज्यामुळे कुणालाही तिच्यावर संशय येऊ नये। सगळं तिच्या प्लॅनप्रमाणे चाललं। सगळेच हे अपघात असल्याचं मानून शांत बसले। नंतर येतो 2025। पूनम आपल्या माहेरी आईकडे आली। तिची एक भाची, गोड, निरागस आणि खूपच सुंदर, आणि हाच तिचा गुन्हा होता। पूनमचा राग पुन्हा जागी झाला। तोच पाण्याचा टब, तोच खोलपणा आणि एका अजून नादान मुलीचा मृत्यू। पोलिसांनी सीन पाहून लगेच समजलं, हा अपघात नाही, हा प्लॅन केलेला मर्डर आहे। CCTV तपासला गेला। त्यात एकच महिला वारंवार ये-जा करताना दिसली। पूनम त्या मुलीची काकू होती। तिला ताब्यात घेतलं आणि 36 तासांच्या चौकशीनंतर जे उघड झालं ते थरकाप उडवणार होतं। रिपोर्टनुसार पूनमने स्वीकारलं की 2023 ते 2025 दरम्यान तिने 4 मुलींची हत्या केली, कारण सुंदर मुलीबद्दल तिला खूप राग होता। तपासात आणखी धक्कादायक खुलासे झाले। तिने आधीही आणखी काही मुलांना मारल्याचा संशय होता। सोनीपत आणि सासरील गावात 2023 मध्ये 2 मुलांना पाण्यात बुडून मारण्याची शक्यता होती, पण त्यावेळी FIR नोंद झाली नव्हती। शिवाय गावातही काही महिन्यापूर्वी त्याच पद्धतीने एका मुलीचा मृत्यू झाला होता। सर्वत्र तेच पॅटर्न आणि सुंदर मुलींना टार्गेट केला जात होता। पोलिसांनी मोठा तपास सुरू केला। सर्व जुन्या केस पुन्हा उघडले। घराचा लेआउट, जुने टब, गवाहाचे स्टेटमेंट, सगळं तपासलं जात होतं। फॉरेन्सिक टीमला तैनात केलं। मानसिक आजार, सायको किल, प्रत्येक अँगलने तपास केला। SP म्हणाले, 4ही प्रकरणात पद्धत एकच होती, पॅटर्न स्पष्ट आहे। आता प्रश्न तुमच्याकडे, ही मानसिक विकृती होती की सुंदर मुलीबद्दलचा भयंकर राग? तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा। अशाच रिपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।